तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग शूट करतोय कारण की आजचं वातावरण एवढं भारी झालेलं आहे ना. गावाकडे पाऊस पडलाय काल वाहून, चांगलाच वाहून निघालाय पावसाला. तर म्हणून म्हटलं तर आज जरा व्लॉग बनवून बघू कसं होतंय. तर जेवढा जास्त मोठा काही बनवणार नाही, छोटाच बनवणार आहे. तर चला बघूया कसं कसं होतं आज छोटासा व्लॉग. तर आणि हा व्लॉग मी नक्कीच पोस्ट करणार आहे कारण की बरेच दिवस झाले यूट्यूबला काही पोस्ट नाही केलेलं मी, टाईमच नाही त्यामुळं. तर चला, तर असा काहीतरी व्ह्यू झालेला आहे. आभाळ पण इतकं भारी आलेलं आहे ना की बस सगळं आभाळ असं खाली खाली दिसतंय आणि हिरवंगार झालं एकदम वातावरण. हे आपले मागच्या व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तरी सीताफळाची झाडं आहे. तर असे काहीतरी झालेले आहेत आज, म्हणजे पूर्ण हिरवेगार झालेले आहेत. आता फुलं पण लागलेली आहेत त्याला दिवाळीपर्यंत. तर परत ॲज इट इज सीताफळ पण लागतील त्याला. हे मुद्दाम खाण्यासाठी ठेवलेले आहेत. आमची पण अशी पूर्ण बाग लावलेली होती पलीकडची बाग. या वावरात इथं मक्का लावलेली आहे, तर या वावरात लावलेली होती. अशीच झाडं असते आमची पण. मग आम्ही पण ते उपटून टाकलेत. काकाचे आहेत, काकाचे बाकी लावले, त्यांनी काही काढले नाही. तर त्यांचे पण असे मस्त आहे. आणि हे आम्ही ठेवलेले आहेत घरी खाण्यासाठी. एवढे मस्त हिरवे झालेले आहेत. यंदा पण खूप जास्त सीताफळ लागतील कारण की आमच्या इकडं ना पाऊस जास्त आहे. कारण की काही काही साईडला तर अजून पाऊस झालेला पण नाही आहे. कारण अर्धा जुलैनी पूर्ण जून संपला आणि अर्धा जुलै होईल, अजून पण काही पाऊस पडलेला नाही आहे. तर बरेचसे फुलं लागलेली आहेत सीताफळाला, बारीक बारीक अजून ते दिसणार पण नाही, समजून नाही येते. काही पलीकडून मक्काचे पण झाडं लावलेली आहेत. सॉरी, मक्काचे नाही, आंब्याचे. आता एवढं झालेले आहेत आंब्याचे झाड. हे असे हे घासत लावलेले कारण की मग बकऱ्यात त्रास देत नाही उन्हाळ्यात, नाही का. त्यामुळे असं घास लावलेली जवळजवळ सीताफळाच्या झाडापाशी, झाडाच्या शेजारीच लावलेले आहेत. 1 2 3 4 5 पाच 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 झाड आहेत. वातावरण इतकं भारी झालं बस, त्यामुळे मी व्लॉग करायला घेतला. कारण की परत हे जर यूट्यूबला पोस्ट केलं तर परत बघायला भारी वाटतं. वातावरण परत असं राहतं हर वेळेस, त्यामुळे करतोय. तर चला मग बाकीचं वावर दाखवतो मी आमचं. काल पाऊस पडल्यामुळे आज एवढं माझं वातावरण आहे. तरी न्यूज पण सांगितलं होतं 2-3 दिवस पाऊस आहे म्हणून अजून. पण मग आज तर उघडलंय, तेवढं तरी बरं झालंय. आणि आज संडे होता त्यामुळं गावाकडे आलो होतो आणि माझा सुट्टीचा दिवस पण होता. आणि ते आले होते तर सोबत आलो. बघू शकता वारं पण मस्त सुटलंय. या वावरात तर मक्का उगती आहे, खाली सोयाबीन वाटतं. तर ते अजून उगवून नाही आलेली या वावरात. विहिरीला पाणी आलेलं नाही अजून, पण आता यायला पाहिजे आणि खूपच जास्त पाऊस पडलेला आहे. तर अजून म्हणजे जेवढं होतं तेवढं तर आहे वाटतं. त्यात अजून वाढलं की नाही ते नाही माहिती मला, कारण की मी घरीच नव्हतो. विहिरीला एक कमी पडलेलं आहे, सब पूर्ण गवत झालेलं आहे विहिरीच्या आसपास. सीन चल रहा है. पेरूचं झाड हिरवं झालंय. कपाशी तर मस्त आलेली आहे. पाणी पडलंय तर वातावरण एवढंच भारी झालंय की ना.
मस्त आलेला आहे. विहिरीला पाणी नाही आलेलं अजून, विहिरीला आलेलं आहे मी बघतो. विहिरीला पाणी येणं चालू झालेलं आहे. हेच तर पाहिजे होते, पाणी येणं महत्वाचं. पाऊस पडला आज आवता थोडा वाढल्यामुळे नाही का थोडा खराब दिसत असन, पण काय करणार, ऑप्शन नाही आहे. नाहीतर यार आणि ब्लॉग काही पण मग आज काही हे नव्हतं, विचार नव्हता, पण वातावरण एवढं भारी होतं की म्हटलं बनवून बघू. आणि तसंच काहीतरी हे यूट्यूबवरती पोस्ट करायला बरेच मी झाले, काही पोस्ट नाही केलं. आणि आपले सबस्क्रायबर पण जाता नाही की रेग्युलरच पोस्ट करा, त्यासाठी माझी इन्सिस्टन्सी म्हणजे कळशी आपल्याकडं ती सध्या नाही आहे, कारण की थोडा टाईमच नाही आहे. वातावरण रेटिंग करा, कितीपैकी किती द्याल तर वातावरणाला. एवढं तर मस्त आहे आज. ब्लॉग कसा झाला ते पण सांगा कमेंटमध्ये. अजून तर बनवायचं आहे भरपूर, काय ठेवलं हिरवा मस्त झालाय.